साताऱ्यात कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे पडघम वाजलेत। या निवडणुकीच्या निमित्तानं आता सातारा आणि सांगलीमध्ये स्थानिक राजकारणाचे नवीन पैलू पाहायला मिळतील। भाजपला रोखण्यासाठी शरद पवारांचे मातब्बर शिलेदार आता या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे। या निवडणुकीची उत्कंठा साताऱ्यासहित सांगली आणि संपूर्ण राज्याला लागून राहिली। आता राष्ट्रवादीचे बिनीचे चेहरे भाजपला सहकारी संस्थांवर आणि सुरेश भोसले यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यापासून रोखण्यासाठी एकत्र येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। यासाठी नक्की काय घडामोडी घडतायत, पडद्यामागे नक्की कुठली राजकीय समीकरणं शिजतायत, हा कारखाना इतका महत्त्वाचा का आहे, राष्ट्रवादीच्या बड्या चेहऱ्यांना या कारखान्यासाठी एकत्र यावंसं का वाटतंय, याच्या मागे नक्की काय कारणं आहेत, याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। साताऱ्यातील कराड तालुक्यासह सांगलीतील वाळवा, खानापूर आणि कडेगाव तालुका कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया आता अधिकृतपणे जाहीर झाली आहे। 2026-27 ते 2031-32 या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणानं निवडणूक कार्यक्रमास मंजुरी दिली आहे। 2021 साली इथं मागची निवडणूक झाली होती, ज्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी डॉक्टर भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनलनं सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवत वर्चस्व राखलं होतं। त्यावेळी माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलसह माजी अध्यक्ष डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनलमध्ये तिरंगी लढत झाली होती। मात्र या निवडणुकीमध्ये आता दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं नव्या राजकीय समीकरणाची नांदी राज्याला पाहायला मिळू शकते। पश्चिम महाराष्ट्रात खास करून साताऱ्यामध्ये भाजपनं स्वतःचा जो विजयाचा अश्वमेध सोडलेला आहे तो रोखण्यासाठी आता बडे चेहरे या एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। यावेळी दुरंगी लढत होणारे दोन पॅनलमध्ये सरळ लढत होऊ शकते। यात डॉक्टर सुरेश भोसले आणि अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकारी पॅनल आणि माजी अध्यक्ष राहिलेल्या अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनलमध्ये थेट लढत होऊ शकते। सहकार क्षेत्रातील या दिग्गज कारखान्यावर सत्ता मिळवण्यासाठी आता दोनही गटांनी आपापली ताकद पणाला लावली आहे। जितके शक्य आहे तितके सगळे पर्याय शोधले जात आहेत। सुरेश भोसले आणि भाजपचे आमदार अतुल भोसले यांच्या जयवंतराव भोसले पॅनलच्या मागे सध्या भाजपची ताकद उभी आहे। तिथंच अविनाश मोहिते यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बळ दिलं जाण्याची चर्चा आहे। या निवडणुकीत राज्यातले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळ्यात वजनदार चेहरे जातीने लक्ष घालणार असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सांगली आणि साताऱ्यात सुरू झाली आहे। या कारखान्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा कारखाना जरी सातारा जिल्ह्यात असला तरी त्याचं कार्यक्षेत्र अगदी सांगली जिल्ह्यापर्यंत पसरलेलं आहे। वाळवा, खानापूर असे मोठे मतदारसंघ या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येतात। या कारखान्याची सभासद संख्या ही राज्यात सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे। ग्रामीण भागात आजही सहकार क्षेत्रातलं राजकारण हे मोठं प्रभाव पाडतं आणि त्यानुसार पुढच्या राजकारणाची सूत्र हालतात। त्यामुळे भाजपचा उधळलेला अश्वमेध सहकाराच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात शिरू नये यासाठी शरद पवार गटाच्या बड्या नेत्यांनी कंबर कसली। यासाठी कराड तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब पाटील, वाळव्यात माजी मंत्री जयंत पाटील, शिराळ्यात मानसिंगराव नाईक हे बडे चेहरे अविनाश मोहितेंच्या पॅनलला मदत करू शकतील अशी चर्चा आहे। वास्तवात भोसले घराण्याचे सुरेश भोसले हे मागील निवडणुकीत अध्यक्षपदी होते। त्यांना आमदार अतुल भोसलेंची साथ आहे। कुठल्याही परिस्थितीत या कारखान्यावर आपली सत्ता पुन्हा यावी यासाठी हे भोसले प्रयत्न करतील। त्यासाठी त्यांनी पर्यायांची चाचपणी देखील चालू केली आहे। आपला निवडणुकीमध्ये अर्ज दाखल केल्यानंतर अतुल भोसले आणि सुरेश भोसले या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या बाजार समितीत जाऊन त्यांची भेट घेत चहापान केलं। यामुळे नवीन राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली। खरं तर मागच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उंडाळकर यांच्या विरोधात लढणाऱ्या बाळासाहेब पाटील यांना अतुल भोसलेंनी साथ दिल्यानंतर उंडाळकर गट हा अतुल भोसलेंपासून दुरावलेला होता। त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीत देखील भोसले पाटील एकत्र आले होते। त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी जातीनं लक्ष घालत स्वतः ग्राउंडवर उतरत ॲडव्होकेट उंडाळकर गटाला मदत केली आणि बाजार समितीवर उंडाळकर गटाची सत्ता
करता आली आणि आता त्याच बाजार समितीत जाऊन उदयसिंह उंडाळकर यांची भेट भोसले गटाने घेतली आहे। खरं तर अविनाश मोहिते यांनी सुद्धा अगोदर उंडाळकर गटाशी संपर्क साधला होता, मात्र तेव्हा उंडाळकर गट हा वेट अँड वॉचच्या भूमिकेत होता आणि याचसाठीच आता भोसले गटाने उंडाळकर गटाशी संपर्क साधल्यामुळे शरद पवार गटाचे मोठे नेते एकत्र आले। मात्र पलूसमधून विश्वजित कदम यांनी अद्यापही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे। सोबत जर उंडाळकर गट भोसले गटाच्या बाजूने गेला तर बाजार समितीच्या निवडणुकीवेळी उंडाळकर गटासाठी खिंड लढवणारे पृथ्वीराज चव्हाण काय भूमिका घेणार हे देखील आता पाहावं लागेल। या कारखान्याच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 18 ते 22 मे या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर उमेदवार अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 26 मे निश्चित केली आहे। त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। 21 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। मतदानानंतर 23 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत। मात्र या निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्याआधी या दोन्ही गटांना उमेदवारी देताना देखील मोठी कसरत करावी लागणार आहे। एकट्या सहकार पॅनलकडून 21 जागांसाठी जवळपास 200 जणांनी उमेदवारीची मागणी केली असं स्वतः डॉक्टर अतुल भोसले यांनी स्पष्ट केलंय। विरोधी गटाचे अविनाश भोसले यांच्याकडे देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे। यासोबतच या निवडणुकीमध्ये गाव पातळीवरील भावकीच्या राजकारणाकडे देखील या दोन्ही गटांना लक्ष द्यावं लागेल। सहकार क्षेत्रात त्यातही खास करून साखर कारखाना निवडणुकीमध्ये गावकीचं आणि भावकीचं राजकारण हे सगळ्यात मोठं असतं। इथं गावकी आणि भावकी पुढं भल्या भल्या चेहऱ्यांना झुकावं लागतं, तुमचे हेवे दावे विसरावे लागतात, तुमच्या उमेदवारांना ते विसरायला भाग पाडावं लागतं, तेव्हा कुठं तुम्हाला यश मिळू शकतं। त्यामुळे आता कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 50,000हून अधिक असणारे सभासद कुणाच्या झोळीत सत्तेचं दान टाकतायत हे पाहणं उत्सुकतेचं असेल। सोबतच कुठले पक्ष कुठल्या गटासोबत जात आहेत हे देखील बघावं लागेल। तुमची या निवडणुकीबाबत काय मतं आहेत? गावकी भावकीचं राजकारण साखर कारखान्यावर किती प्रभाव टाकतं? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।